झी 24 तासनं उघड केलेलं पुण्यामधलं 40 एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठे समितीचा अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण या अहवालामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेखच नाहीये। सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे आणि या अहवालामध्ये पार्थ अजित पवार यांच्या कंपनीचा 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा उल्लेख आहे। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। तर मुठे समितीचा हा चौकशी अहवाल काल प्राप्त झाला। या अहवालामध्ये नेमकं काय काय आहे ते आधी आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुठे समितीचा चौकशी अहवालात म्हटलंय सब रजिस्ट्रार रवींद्र तारूंवर आरोप आहे। अहवालात नेमके काय काय महत्त्वाचे मुद्दे ते आपण पाहतोय। अवघ्या 500 रुपये स्टॅम्प ड्युटीवर दस्त नोंदणी झाली आहे। शीतल तेजवानीवर यामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत। सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकायचा प्रयत्न होता असं यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। दिग्विजय पाटील यांचं नाव, पार्थ पवारांचा मात्र उल्लेख नाहीये। तर काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण पाहिले तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीच मुख्य सूत्रधार असूनही बावधन पोलिसांनी अजूनही साधी चौकशी सुद्धा का केलेली नाही असा परखड सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच पार्थ पवारांना वाचवण्यासाठीच हे चौकशी समितीचं थोतांड सुरू आहे असा आरोपही दमानिया यांनी केलाय। दरम्यान दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी त्या नेमके काय काय मुद्दे बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले आणि राजकीय वर्तुळाचंही विशेष लक्ष आहे। माझ्या घटकेला गुरुवारी दुपारी 3:30 वाजता खरगे समितीने बोलवलं आहे, तर मी माझं लेखी म्हणजे रिटन सबमिशन घेऊन खरगे समिती पुढे जाणार। हा लढा पुढे कसं नेणार, कारण शेवटी मोठी नाव आहेत सगळे। कसं असतं की आपल्याला हायकोर्टात जाण्याच्या आधी कायद्याने आपले लीगल रेमेडीज सगळे एक्झॉस्ट करावे लागतात। कारण तुम्हाला आठवत असेल अण्णा हजारे पण जेव्हा हायकोर्टात गेले होते त्या कोर्टाने सांगितलं होतं की आधी तुम्ही खालच्यांना तक्रारी द्या, त्यांनी काम केलं नाही तरच कोर्टात या। म्हणून आत्ताच्या घटकेला या सगळ्या समित्या ज्या ज्या बनवल्या आहेत सगळ्यांपुढे जाईन। त्यांनी काही काम करणं अपेक्षा नाही आणि ते करणार नाहीत हे गृहीत धरूनच पुढची तयारी मी करणार आहे। तर पुण्यातल्या या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे आपण थेट जाऊया निलेशकडे। निलेश, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या जमीन गैरव्यवहार प्रकरणातला हा मुठे समितीचा अहवाल आला, मात्र पार्थ पवार यांचं नावच यामध्ये नसल्यानं त्यांना क्लीन चिट दिली आहे का अशा प्रकारे काही प्रश्न उपस्थित होतात आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज अंजली दमानिया सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे काय नेमक्या मुद्द्यांवर त्या बोलतात पाहायचंय, मात्र काय या संदर्भात आणखी पुण्यामध्ये आता घडतंय? नक्कीच अनुपमा, पहा या प्रकरणातला म्हणजे गैरव्यवहार प्रकरणातला हा दुसरा टप्पा आहे कारवाईचा। पहिल्या टप्प्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण मात्र त्याही गुन्ह्यामध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव नाही। तर दुसरा टप्पा जो आहे म्हणजे शासकीय पद्धती म्हणजे समिती नेमण्यात आल्या होत्या, त्या समितीचा जो अहवाल काल सादर झाला होता, मोठ्या समितीने काल अहवाल सादर केला, त्याही समितीने जो अहवाल दिला होता त्या समितीमध्येही पार्थ पवार यांचं नाव नाहीये। त्यामुळे कुठेतरी ही जी चौकशी समिती असेल किंवा यंत्रणा आहे ती कुठेतरी पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय का असा सवाल उपस्थित होतोय आणि अर्थातच सर्वसामान्यांनी हा प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर या प्रकरणामधली जी महत्त्वाची भूमिका जी आहे ती अमेडिया कंपनीची आणि ही अमेडिया कंपनी सरकारची जमीन विकत घेत असल्याचा दावा समोर झालेला आहे। आणि या प्रकरणामध्ये या प्रकरणाचे जे संचालक जे आहेत पार्थ अजित पवार आणि दुसरे भागीदार जे आहेत ते दिग्विजय पाटील यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही। खरं तर जर बघितलं तर एखाद्या कंपनीचा संचालक 2 जरी असले तरी त्याच्यावर एकावरच गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातल्या त्यात शीतल तेजवानी म्हणजे या प्रकरणामध्ये फक्त 2 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। अर्थात कंपनीचे जे भागीदार आहेत आणि त्यातल्या त्यात 99% जे भागीदार आहेत त्यांना कुठेतरी
क्लीन चिट द्यायचा प्रयत्न या होय. प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे साहजिकचे सर्वसामान्य बरोबर राजकीय लोक सुद्धा पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल उपस्थित केला जातो. मात्र या प्रकरणामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे या खर्गे समिती जी आहे, खर्गे समितीची आज सुनावणी होणार आहे आणि खर्गे समितीने शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना हजर राहण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ती समिती आज मुंबईमध्ये सुनावणी घेणार आहे. तर दुसरी जर बाजू बघितली तर या प्रकरणामध्ये पोलीस कुठेतरी अजून ऍक्शन मोडमध्ये दिसत नाहीये. पुणे गुन्हे शाखेने त्यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना फक्त नोटीस बजावलेली आहे, अजून त्याच्यावर कारवाई केलेली नाहीये. त्यांना वेळ दिला जातोय का असंही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण प्रकारामध्ये अजित पवारांचा पुत्र पार्थ पवार यांना कुठेतरी क्लीन चिट देऊन त्यांना सेव्ह करण्याचा प्रयत्न खरे निलेश, आणि याचबाबत आज अंजली दमानिया पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे काय घणाघाती आरोप या पत्रकार परिषदेतून करतात, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे ते आणखी पुढे आणतात हेही पाहावं लागणार आहे. धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जरूर अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. निलेश खरमारे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.